नमस्कार मंडळी. आज ना मिक्स व्हेज बनवत आहे. तर मिक्स व्हेज बनवण्यामागचं कारण, आज मी फ्रीज आवरत होते आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या या एक एक उरलेल्या दिसल्या आणि आता एक एक भाज्यांचं करायचं काय म्हणून ठरवलं की आज मिक्स व्हेज बनवूया. तर सगळ्यात पहिली घेतली शिमला मिरची आणि बारीक चिरून घेतली. तर अशाच प्रकारच्या सगळ्या भाज्या मी या ठिकाणी बारीक कट करून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी काय काय घेतले. सगळ्यात पहिले तर शिमला मिरची घेतली बारीक कट करून. या सगळ्यांमध्ये ना आपण पावभाजी देखील बनवू शकलो असतो, पण वेगळं काहीतरी बनवायचं होतं म्हणून आज घेतलं मिक्स व्हेज बनवायला. महत्त्वाची गोष्ट अशी की हा सुकी मिक्स व्हेज असल्यामुळे डब्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे. तर लहान मुलं देखील आवडीने खातात. तर गाजर देखील घेतलं, बटाटा घेतला, शिमला, गाजर, बटाटा, फरसबी, फ्लावर, त्याचबरोबर अशा सगळ्या भाज्या या ठिकाणी घेतल्या आणि व्यवस्थित अशा कट करून घेतल्या आहेत. वरण भातासोबत ही सुकी भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर अशा प्रमाणे सगळ्या भाज्या मी या ठिकाणी व्यवस्थित अशा चिरून घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून देखील घेतलेल्या आहेत. आणि आता आपण थोड्या वेळ पाण्यामध्ये त्या मीठ टाकून ठेवणार आहोत. तर बघू शकता सगळ्या भाज्या व्यवस्थित माझ्या अशा कट करून झाल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट राहिली होती ती म्हणजे वाटाणा. तर अशा पद्धतीने बराच वेळ मी पाण्यात ठेवल्या होत्या मीठ टाकून. तर आता झालेलं आहेत 10 ते 15 मिनिटं. त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल घालणार आहोत. साधारण 1 ते 2 चमचे आपण तेल घालूया, कारण की या भाजीमध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. वाफेवरतीच तेलामध्ये या भाज्या शिजवायच्या आहेत. तर बघू शकता सगळ्या भाज्या कट करून व्यवस्थित स्वच्छ धुवून झाल्यानंतर तेलामध्ये घातल्या आणि आता मीठ घालायचं आहे, जेणेकरून छान अशी त्याला टेस्ट येते. आणि परतवून घ्यायचं आणि 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया. अधूनमधून हलवत राहू. असं 7 ते 8 मिनिटं तरी आपल्याला या भाज्या शिजवायला लागणार आहेत मीडियम फ्लेमवरती. जोपर्यंत आपल्या भाज्या शिजत आहेत ना, तर तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊया. तर आलं आणि लसूण या ठिकाणी मी खलबत्त्यात कुटून घेत आहे. तुमच्याकडे पेस्ट असेल तर ती देखील वापरू शकता. त्यानंतर मी घेतला कांदा आणि टोमॅटो. तर तो देखील व्यवस्थित बारीक असा कट करून घेत आहे. तर मधुर आणि रेसिपीजचे या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना, तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगत जा. तर अशा पद्धतीने आपला कांदा या ठिकाणी बारीक कट करून झाला. आता टोमॅटो देखील आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तुम्ही देखील करतात का असं की तुमच्या घरात भाज्या उरलेल्या असेल तर मिक्स भाजी करतात? तर याच सगळ्यांचा वापर करून आपण व्हेज पुलाव देखील करू शकतो. तर बघू शकता या ठिकाणी आपल्या भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण छान परतवून घेऊया. त्याचंच पाणी त्याला सुटतं आणि त्याच पाण्यात आपल्याला या भाज्या या ठिकाणी शिजवायच्या आहेत. तर बघू शकता मस्त अशा भाज्या शिजल्या आहेत. भाज्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय, तर याचाच अर्थ भाजी शिजली. बघू शकता बटाटा देखील व्यवस्थित शिजला, गाजर देखील शिजलेला आहेत. आता आपण हे सगळं भाज्या आहेत त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुढच्या फोडणीला तयारी करू. तर या ठिकाणी आपण तेल घेतलं, त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरी, त्याचबरोबर हिरवा वेलदोडा आणि कांदा घातलेला आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं, जेणेकरून कांदा लवकर या ठिकाणी परतेल. तर गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मी बारीक चिरलेला यामध्ये टोमॅटो घालत आहे. टोमॅटो देखील छान असा मऊसूत होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. तर बघू शकता या ठिकाणी टोमॅटो देखील छान असा व्यवस्थित झाला. त्यामध्ये टाकलेला आहेत आता आलं लसूण, जे आपण बारीक करून घेतलेलं होतं ते देखील छान परतवायचं, जेणेकरून कच्चं राहत नाही. त्यानंतर मी या ठिकाणी घरगुती मसाला घातला. त्यानंतर धना पावडर घातलेली आहे, हळद घातली आहे आणि लाल तिखट घातलेलं आहेत. तर या ठिकाणी मसाले जरा प्रमाणात घालायचे, कारण की आपण याआधी थोडासा खडा मसाला देखील या ठिकाणी वापरलेला आहे. आणि मिनिटभर आपण हे मसाले परतवून घेणार आहोत. आता या भाज्या आहेत यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं.
भाज्या शिजलेल्या असल्यामुळे झटपट आता ही भाजी तयार होईल। चवीनुसार मीठ घालायचं। भाज्या शिजताना देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ जरा अंदाज घेऊनच यामध्ये घालत जाईल। तर छान असं मीठ झालेलं आहे मिक्स। आता वरून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालूया।